नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ज्यांना महाराष्ट्राचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, महाराष्ट्रातल्या समाजातले सगळे ताणेबाणे, त्याशिवाय महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन, महाराष्ट्रातली सहकारी चळवळ, साखर कारखानदारी, असे अनेक मुद्दे पूर्णपणे ज्ञानपूर्वक माहिती होते, असे श्री अजित पवार यांचा जन्मदिवस आहे. आणि मला जर तुम्ही विचाराल तर अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. याचा सगळ्यात मोठा तोटा त्यांच्या कुटुंबियांना जेवढा झाला आहे त्याहून कित्येक पटीनं तो महाराष्ट्राला झाला आहे. कारण सत्तेमध्ये शहर आणि ग्रामीण प्रशासनावरती असलेली उत्तम पकड, ह्यामुळं प्रश्नाची नेमकी जाण, ह्यामुळं काय करायला हवं असा जो 40 वर्षाचा त्यांचा जो अनुभव होता, त्यामुळं सत्तेतलं मी नेहमी म्हणतो की बॅलन्स थोडंसं कमी झालं आहे. अर्थात अजित पवार यांच्यानंतर त्यांचा कौटुंबिक, राजकीय, त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या पक्षाचा संपूर्ण वारसा हा सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आला आहे. त्यांची आज प्रदीर्घ अशी पहिली मुलाखत मी करतो आहे. मला माहिती आहे की त्या ज्या पद्धतीच्या दुःखद प्रसंगातनं सध्या सावरत आहेत, त्यांच्यासमोरची आव्हानं पाहता माझे प्रश्नसुद्धा तसेच असणार आहेत. माझी इच्छा नाही आहे की नवीन काहीतरी ह्याच्यातनं वाद तयार व्हावेत, पण माझा हा जरूर प्रयत्न आहे की महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती, इतक्या जबाबदारीच्या पदावरती जेव्हा पहिल्यांदा एक महिला काम करते, तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं समजून घ्यावं, ही या मुलाखतीमागची मुख्य प्रेरणा आहे. सो सुनित्रा ताई, तुम्हाला सगळे वहिनी म्हणतात, पण तुम्ही आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे मी ताई म्हणणार आहे. तुमच्या शारदा प्रतिष्ठानची एक विद्यार्थिनी नीटमध्ये महाराष्ट्रात पहिली आली, तर ही तुमची परंपरा मी खूप वर्षापासून, तुम्ही भेटलात पण तिला? हो. तर ती एवढी तास अभ्यास करते मलाच आश्चर्य. खूप कौतुक आहे आम्हाला सगळ्यांनाच की एक बारामती मधल्या आमच्या शारदानगरच्या शाळेत शिकलेली मुलगी ती नीटमध्ये मुलींमध्ये देशात पहिली येते. हे आमच्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर आपण म्हणतो की खेड्याकडून सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची, आणि असे हिरे सगळीकडेच असतात. त्याला पैलू पाडले की ते चमकतात नक्कीच, आणि आपल्या सगळ्यांनाच त्याचा खूप मोठा अभिमान आहे. पण ती एवढी तास वगैरे तिने 2 वर्ष मोबाईल हातात पण घेतला, मी ते वाचल्यानंतर मला वाटलं की शेवटी प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याची परिश्रम, त्यांच्या आई वडिलांचं पण परिश्रम, शिक्षकांचं, त्यांची ती कोचिंग क्लासेस अकॅडमीमध्ये ती शिकत होती, त्यांनी घेतलेले कष्ट, सगळ्यांचं मिळून परिपाकवर ती लहानपणापासून हुशारच होती. तिला अनेक शिष्यवृत्त्या, स्कॉलरशिप्स मिळालेल्या होत्या अगदी 4थी पासून. त्यामुळे तिच्यामध्ये ते नेतृत्व, त्याच्यामुळे तिचं ती हुशारी दिसतच होती तिच्या ह्याच्यामध्ये, आणि तसं तिला मार्ग मिळत गेला आणि आज तिने त्याचं सोनं केलेलं आहे. पण बारामतीबद्दल एक मात्र असं आहे की माझ्या कुटुंबातले सदस्य जेव्हा बारामतीत आले येतात तेव्हा म्हणतात की शिक्षणाच्या दृष्टीनं बारामतीमध्ये फार सुरक्षित आणि दर्जेदार वातावरण आहे. पण ही सुरुवात मला 10-20-25 वर्षापूर्वी, तसं तर बघायला गेलं तर 50 वर्षापूर्वी झाली म्हणायला हरकत नाही. आदरणीय साहेबांनी विद्याप्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली, म्हणजे 2 वर्षापूर्वीच तिला 50 वर्ष झाली. पण मागच्या काही 25 वर्षामध्ये तिची प्रगती खूप वेगाने झाली. आदरणीय दादांनी विद्याप्रतिष्ठान एका औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची म्हणजे दुसऱ्या शाखा काढायला सुरुवात केली, आणि तिथून KG to PG असा ह्या विद्याप्रतिष्ठानचा एक मोटो आहे. म्हणजे जवळजवळ मेडिकल सोडलं तर प्रत्येक कॉलेज आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तिन्ही तिन्ही बोर्ड आहे तिथे, ICSE, SSC आणि CBSE असे बोर्ड आहेत. दोन्ही मीडियम आहेत, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आहे. म्हणजे जे ग्रामीण भागातल्या मुलांना अपेक्षित आहे त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि आदरणीय साहेबांचा असा आणि दादांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगली परिस्थिती मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जे
विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचण्यासाठी करता येईल त्या सगळ्या गोष्टी बारामतीमध्ये केलेल्या आहेत. कृषी प्रतिष्ठान, शारदा नगर म्हणजे फक्त मुलींची शाळा आहे. त्याच्यामध्ये कॉलेजेस तिकडे पण तसेच कॉलेजेस आहेत. अशा विविध गोष्टी बारामतीमध्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुखसोयी कशा पुरवता येतील हे सगळ्याच पवार कुटुंबियाने पाहिलं. तुम्ही त्या संस्थेत केव्हापासून ऍक्टिव्ह झाला? मी गेली 25 वर्ष त्या संस्थेमध्ये आहे. आता जवळजवळ 35,000 विद्यार्थी विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 विद्यार्थी विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकतायत. आणि तिथे म्हणजे KG to PG असा कॉन्सेप्ट असल्यामुळे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. आता तर म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, अगदी पुण्यापाठोपाठ बारामती हे विद्येचं माहेरघर असं म्हणतात अलीकडे. आपल्याला माहिती आहे की परवाच म्हणजे काही महिन्यापूर्वीच AIच्या मोठं कॉलेज आपल्याकडे सुरू झालेलं आहे. देशातलं पहिलं म्हटलं तरी चालेल. आणि अशा प्रकारचे जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना कशा पोहोचवता येतील. पण 25 वर्षापूर्वी तुम्ही प्रतिष्ठानमध्ये आलात, ते छोट्या कामापासून सुरुवात केली की एज्युकेशनच मॉनिटरिंग वगैरे असं? नाही, दादा तिथे काम म्हणजे सुरुवातीपासूनच होते. मग ते जसे ते प्रत्येक एक इमारत उभं राहत असताना तिथे मी पण जायला सुरुवात केली आणि हळूहळू मग मी तिथे सगळं बघायला गेले. नंतर मी विश्वस्त झाले तिकडचे आणि मग बऱ्यापैकी मी तिथे वेळ द्यायला लागले सगळ्याच गोष्टींमध्ये. पण मग तुम्ही अगदी हॉस्टेलचं मॉनिटरिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जास्त आम्ही बघत होतो. अकॅडमिक त्या कॉलेज त्या शाळांवरती आमचं जास्त त्यांनाच आम्ही अधिकार दिलेले होते. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्याच गोष्टींमध्ये माझं लक्ष असायचं. पण ज्या मुलींच्या सुरक्षित वातावरणाबद्दल मी बोललो, ती सुरक्षितता अगदी पुण्यासारख्या मोठ्या शहरात पण नाहीये. आपल्याला माहिती आहे की गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं मोठी समस्या असते. एक तर त्यांची परिस्थिती नसते आणि सुरक्षित कुठं जागा पाठवायचं तर त्यांना खूप प्रश्न असतो. पण आपल्याकडे मुलींची खास मुलींसाठी हॉस्टेल्स आहेत आणि आपण मुलींना माफक दरामध्ये जेवणाची आणि राहण्याची सोय करतो. त्यामुळे कसं होतं की आणि आपल्या एकदा कॅम्पसमध्ये आले की सगळं सुरक्षित वातावरण आहे. त्याच्यामुळे पालक सुद्धा आपल्या मुलींना इथेच पाठवतात राहायलाच, म्हणजे बारामतीमध्ये. आणि जवळजवळ म्हणजे फक्त बारामती तालुकाच नाही तर जवळजवळ आता पुणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणं म्हणजे उस्मानाबाद, करमाळा, अगदी सोलापूरच्या कडेपासून मुली तिथे येतात शिकायला, मुली येतात शिकायला तिथे. पण कधी दादाबरोबर तुमची झालीच असणार चर्चा, मोठ्या साहेबाबरोबर पण पवार साहेब, की हे जे सुरक्षित वातावरण आहे हे असंच राहावं आणि आणखी त्याच्यात वाढ व्हावी ह्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, संबंधित पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं? कारण मी 2-3 प्रसंग माझ्या डोळ्यासमोर बघितले की अजित पवारांनी लगेच सांगितलं, तो माझा जरी कार्यकर्ता असला तरी त्याला. नाही, आपल्याला माहिती आहे की कॉलेज वातावरण तरुणाई असते जास्ती, त्याच्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. पण दादांचा सगळीकडेच एक धाक होता आणि आपल्याकडे अजूनही सगळीकडे अशीच व्यवस्था आहे की कुठे मुलींना वगैरे त्रास होऊ नये यासाठी खास आपण व्यवस्था केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन जवळच असल्यामुळे आणि अशा अनेक ज्या मुलींच्या सुरक्षेसाठी ज्या गोष्टी असतात त्या आपण तिथे करत असतो, राबवत असतो. आणि तुमची बातमी मला वाटतं की 2006 किंवा 2007ला मी पहिल्यांदा कव्हर केली होती, ते काठेवाडीचं ग्राम स्वच्छता अभियान. त्याची कशी सुरुवात झाली? तीच पहिली सुरुवात होती खरं तर. म्हणजे माझ्या असा योग आला की आम्ही दादा साताराचे पालकमंत्री होते आणि साताराचे पालकमंत्री होते आणि तेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारची संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान RR पाटलांची योजना सुरू होती. आणि आम्ही जेव्हा साताऱ्याला कुठल्या तरी कारणाने गेलो होतो तेव्हा ह्या संत गाडगे महाराज अभियानाचा बक्षीस समारंभ होता, ज्या गावांना बक्षिसं मिळाली होती त्याचा. आणि ते साताऱ्याजवळच निढळ ह्या गावाला मिळालेलं होतं. RR साहेबांनी दादांना सांगितलं की तुम्ही पण या कार्यक्रमाला या. तर दादा म्हणले माझ्या पत्नीला आवड आहे जास्ती, तिला घेऊन जा स्वच्छतेची. आणि म्हणून मग आम्ही तिकडे गेलो आम्ही बक्षीस समारंभाला. आणि खरोखरच मला ते गाव बघून एवढं आश्चर्य वाटलं की गावं एवढी सुंदर असू शकतात का. ठीक आहे. 2006 नाही 1999 26-27 वर्षापूर्वी. आणि मग त्या वर्षी मग ते बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की खरंच आपली पण गावं काय म्हणजे अशी होऊ शकतात.
तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटायचं की आपणही काहीतरी करायला पाहिजे. पण एवढ्या सगळ्या व्यापातून तसा काही विचार कधी केला नव्हता. पण मग मी परत आल्यानंतर असा विचार केला की आपण बघूया प्रयोग करून. आणि मी 2000 साली गावात एक मीटिंग घेतली आणि तिथून आमच्या ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली.